मतदारचं भाषण ऐकायचं आहे तुम्हाला. आज उपस्थित मंचावर सर्वच ज्येष्ठ नेते, गुंडाईचे आपले मित्र, आपण सर्वांना नमस्कार आणि संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर संविधान दिवस म्हणून आपण साजरी करतो आहे, पण वास्तविकता अशी आहे की संविधान बचाव दिवस साजरी करायला पाहिजे आपण. का जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, जास्त खोलात जाणार नाही मी, पण माजी मंत्री के सी पाटील साहेबांनी आपल्याला फार डिटेलमध्ये सांगितलं आहे की कशा पद्धतीने आज देशभरात संविधानाला आणि राज्यघटनेला कमजोर करण्याचे जे षडयंत्र रचलं आहे, जे प्रयत्न चालू आहे, ते आपल्या सर्वांना माहीत आहे. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की इतिहासातला थोडासा किस्साही सांगतो. भले संविधान जे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली होती त्याच्यामध्ये संविधानचं पूर्ण ड्राफ्टिंग झालं, तयार झालं ड्राफ्टिंग, त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्ष केलं होतं, ही खरी गोष्ट आहे. पण अध्यक्ष करणारे जवाहरलाल नेहरू साहेबच होते, त्यांना अध्यक्ष केलं होतं. दोघेही उच्च शिक्षित, दोघांनी बाहेरून शिक्षण घेऊन आले होते. पण नेहरूंना वाटलं की नाही, यावेळेस समाजावर अन्याय होतो आहे, दलितांवर अन्याय होतो आहे, आदिवासींवर अन्याय होतो आहे, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योग्य पुरुष असेल जे अध्यक्ष राहू शकतात. मला वाटतं की त्यावेळेस मला वाटतं सीके दादांनी तुम्ही सांगितलं की आदिवासीचे प्रतिनिधी म्हणून जयपाल सिंग मुंडा तिथे होते. पोरांनी ऐकून घ्यायला पाहिजे हा, की जयपाल सिंग मुंडा आपले आदिवासी प्रतिनिधी होते. आणि त्यांनी, आता मी एवढं फार डिटेलमध्ये वाचलं नाही आहे, मी तुमच्यासारखं हे लहान पुस्तक वाचतो, के सी पाटील साहेब हे मोठं पुस्तक वाचत असतात, पण त्यामध्ये सुद्धा सीआयडी बोलतो आपण त्याला, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट, म्हणजे जिथे चर्चा झाली राज्यघटनामध्ये 2 वर्ष चर्चा झाली, त्याच्यामध्ये जे लेख, जे भाषण होते सर्वांचे, त्यामध्ये जयपाल सिंग मुंडांचं वाचण्यासारखं आहे. त्यांनी अनेक वेळेस हीच मांडणी केली की नाही, आदिवासी शब्द यायला पाहिजे. काही तांत्रिक कारणामुळे, काही कायदेशीर कारणामुळे ते घेता आलं नाही. आणि निश्चितपणे संसदेत मी तर ती मागणी करणारच आहे की आदिवासी शब्द परत टाका तुम्ही, आणि हे जनजातीय वनवासी शब्द आहे एकदाचा हटवून टाका. आम्ही मूल निवासी आहे, आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला ते शब्द संविधानमध्ये पाहिजे, तरच आम्हाला आमचा हक्क भेटेल, खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा हक्क भेटेल. पुढच्या आठवड्यात म्हणजे 1-2 आठवड्यात अधिवेशन परत सुरू होणार आहे. निश्चितपणे संधी भेटली तर अजून एक चांगले 1-2 मुद्दे उपस्थित करणार आहे मी, ते आता सांगू नाही शकत मी, पण निश्चितपणे आपण सर्वांनी वाट पहा. आदिवासी संबंधित एक फार महत्वाचा प्रश्न आहे जे मला संसदेत विचारायचं आहे, आणि निश्चितपणे ते मी जेव्हा संधी भेटेल तेव्हा विचारेल, मतदारसंघाचे प्रश्न विचारेल. पण आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की संविधानाला एक हल्लाबोल झाला आहे, त्याचबरोबर लोकशाहीला आघात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि सर्वात गाजलेला विषय मतांची चोरी होते आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधीने कशा पद्धतीने पत्रकार परिषद घेतली आणि सिद्ध करून दाखवलं. फक्त घोषणा नाही केली, खोटं बोलले असं काही नाही, पुरावा होता त्यांच्याकडे, पुरावे आहे, अभ्यास आहे, फार जास्त वकिलीपेक्षा जास्त अभ्यास केलाय त्यांनी, आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलंय कशा पद्धतीने वोट चोरी होते. आपण सर्वांनी तर मूलभूत हक्क अधिकार वाचून दाखवले, पोरांकडे आहे, प्रिएम्बल वाचून दाखवलं. पण मी आपल्याला संविधानाच्या
निवडणुकी संदर्भित थोडंसं जे कलमे आहे ते वाचून दाखवू इच्छितो आपल्याला. लहान पोरे आहे इथे, त्यांना माहिती असायला पाहिजे की कलम 326 अर्थात त्याच्यामध्ये डायरेक्ट जे मराठीत आहे ते वाचून दाखवतो. अर्थात 18 वर्षावरील प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. ही जी तरुण पोरं आहे, ते तरुण पोरं पोरी यांना इंग्रजीत जेनझी सांगितलं जातं. म्हणजे जे 1999 नंतर जन्मात आलेले त्यांना जेनझी सांगितलं जातं. मी पुढचं सांगतो आपल्या सर्वांना. राहुलजीने ते शब्द काढला आहे, जेनझी शब्द. जेन अल्फा ही जी पिढी आहे ही जेन अल्फा आहे. म्हणजे 2012 नंतर जन्म आलेली त्यांना जेन अल्फा सांगितलं जातं. मी पण येत नाही जेनझी जेन अल्फा मध्ये. मी पण थोडासा वयस्कर म्हातारासारखं त्याच्यामध्ये टाकलं गेलं असं होऊन जाईल. हेच असते. पण ही जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढीसाठी राहुलजी वारंवार सांगू इच्छित आहे की ही जी मतांची चोरी होईल ही लोकशाहीवर हल्लाबोल. आणि एकदा लोकशाहीवर हल्लाबोल झाला, मतांची चोरी झाली, तर हे जे जैन झी आणि जैन अल्फा आहे यांचे भविष्य धोक्यात येतं. खऱ्या अर्थाने धोक्यात येणार आहे. आणि फार गंभीर विषय आहे. आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल ज्या पद्धतीने हे वोट चोरी होते आहे. मतदार यादीमध्ये जे अनियमितता दिसून येते आहे, डुप्लिकेट वोटर आहे, डबल वोटर आहे, ट्रिपल वोटर आहे, ते आपल्याकडे खोडून काढावं लागेल. आणि इथे अनेक लोक बूथ लेवल एजंटी राहिले आहेत. पण तुम्हाला हेही सांगतो, तुम्हालाही शोधायला एवढं सोपं राहणार नाही का एक व्यक्ती एक बूथवर असतो, तोच व्यक्तीचं नाव दुसऱ्या बूथवर असता, तर तुम्ही कसं शोध लावणार? तुम्ही एक दुसऱ्यांच्या संपर्कात नाही. तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा संपर्क हे नाही करू शकत, मॅचिंग नाही करू शकत की तो व्यक्ती हे बूथवर पण आहे ते बूथवर पण आहे. त्याचाच फायदा भारतीय जनता पार्टी आणि हे निवडणूक आयोग उचलत आहे. आम्ही संसदेत मोदी साहेबांसमोरच ते बसले या नाही बसले असणार घोषणाच करत असतो की वोट चोर गद्दी छोड. ही घोषणा एवढी गाजली आहे की लहान लहान पोरं पण सांगत आहे की तो दाढीवाला चोर बघा. लहान लहान पोरं सांगतात, इतकी प्रसिद्धी झाली आहे. तर लोक पोरांना समाज समजून घेतलंय की नाही तो दाढीवाला चोर आहे, सफेद दाढीवाला. तर ही खरं वस्तुस्थिती आहे. आणि मोदी साहेबांना कदाचित आरबीआयची भीती वाटत नसेल, कदाचित त्यांना ईडी सीबीआय त्याची भीती नाही आहे, कदाचित त्यांना कोर्टाची भीती राहिली नसेल. पण एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो, त्यांना जनतेची भीती आहेच. जनता काही करू शकते, काही ठरवू शकते. आणि ते 400 पारचं जे स्वप्न पाहिलं होतं ते होऊ दिलं नाही. त्यांना बहुमत भेटलं नाही. 242 बरोबर, 242 वर त्यांना सोडलं. 240 वरती त्यांना सोडलं. बहुमतचे जे आकडा आहे 272 ते भेटू दिला नाही. ते जनतेचा हात आहे. त्याच्यामध्ये जनतेला कळून चुकलं होतं की नाही. दलित असणार, अल्पसंख्याक असणार, आदिवासी असणार, महिला असणार, त्यांच्यावर जे अत्याचार होत आहे देशभरात, मणिपूरचे विषय असणार, जम्मू आणि काश्मीरचे विषय असणार, तुम्ही कोणतेही विषय घ्या, त्यावर मोदी साहेबांनी ठाम भूमिका घेतली नाही. देशाची सुरक्षावर ठाम भूमिका घेतली नाही. तुम्ही आताही पाहू शकता, जो कहते थे की नहीं 56 इंच का छाती है, 56 इंच छाती. अगर हिंदू धर्माचे जे पहलगाम मध्ये त्यांना वाचू नाही शकत, ते हिंदुत्वाच्या नावावर वोट मागता, ते त्यांना वाचू शकत नाही, हिंदूंना वाचू शकत नाही, तर देशभराची जनतेला कसं वाचवणार? ही खरी वस्तुस्थिती. म्हणून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की राज्यघटनेने आपल्याला फक्त एक ग्रंथ नाही, एक दस्तावेज नाही, जसं वडिलांनी सांगितलं, एक अमेरिकाचं संविधान एक आर्थिक दस्तावेज आहे, भारताचं सामाजिक दस्तावेज आहे. मी थोडं पुढे जाऊन सांगतो, आपल्याला भारताचं संविधान राज्यघटनेला सामाजिक व आर्थिक दस्तावेज बनवावा लागेल. तर आपल्या समाजामध्ये पण
ज्या पद्धतीने जे गोरगरीब आहे, जे पिछडलेले वर्ग आहेत, त्यांना कसा आर्थिक पद्धतीने मजबूत करता येईल त्याबद्दल विचार करावा लागेल. म्हणून ही जी आहे, मला वाटते एक नवीन संकल्प आपल्याला तयार करावा लागेल की संविधानाला सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनाने बघणं आपण सर्वांनी गरजेचं आहे. मी इंग्रजीत भाषणातही बोललो होतो संसदेत की ह्याला त्या पद्धतीने करा. तुम्ही जेव्हा टॅक्स बद्दल करता, जेव्हा टॅक्स भरत कर जे आपण भरतो आपण सर्व, त्याच्यामध्ये एक दुरुस्ती आणण्याची गरज आहे की आदिवासी समाज असेल, पिछाडलेला समाज असेल, त्यांना कुठेतरी टॅक्स बेनिफिट द्या, टॅक्स इन्सेंटिव्ह द्या, म्हणजे कुठेतरी त्यांना सूट द्या. तरच जे मागे राहिलेला वर्ग आहे त्याला पुढे जाता येईल. असे अनेक मागण्या मी करत असतो संसदेत. आपण आशीर्वाद दिला आहे, येत्या काळात पण मी करेल. तर आपल्याला शेवटी एकच सांगू इच्छितो, एक व्हिडिओ पाहिला होता, आता मला वाटत नाही ऑनलाईन प्ले करता येईल मला. एक ब्राह्मण माणूस होता आणि तो ब्राह्मण माणूस डायरेक्ट सांगतोय की ब्राह्मणच सर्वात उच्च जाती असते. मग पत्रकार त्याला विचारतो आहे की मी ऐकून दाखवतो. व्हिडिओ स्लो आहे, पण त्याचे पत्रकार विचारतो की ब्राह्मण माणूसला की माणूस जन्मने की कर्मने मोठा असतो. तो ब्राह्मण माणूस बोलतो की मी जन्माने मोठा आहे. मग त्याने सांगितलं की पत्रकाराने सांगितलं सर्वात श्रेष्ठ व्यक्ती देशाची जी आदिवासी महिला आहे ती सर्वात श्रेष्ठ आहे. तो तरी चिडून सांगतो की नाही, ती नंतर येते, मी पहिले येतो. इतकं घमंड आहे. मी नाही सांगत सगळे ब्राह्मण असे आहे, काय ब्राह्मण मित्रही माझे आहे, पण सर्व असे नाही आहे. पण आज महाराष्ट्रात आपण ही परिस्थिती पाहत आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब परवा झाले होते नंदुरबारला. राजकीय होऊन जाईल, पोरांसाठी नाही आहे ते, माफ करा, पण मुख्यमंत्री साहेब आले होते. त्यांच्या भाषणात आपण पाहिलं असेल की नाही मला माहित नाही, पण मी स्वतः ऐकलं. नंदुरबार जिल्ह्यासाठी, एकूण उत्तर महाराष्ट्रासाठी काहीच मोठी घोषणा केली नाही. पहिले तर त्यांना शहाद्यासारख्या नगर परिषदसाठी प्रचार करायला का प्रसंग आला मला कळत नाही. इतके का घाबरून गेले ते शहाद्यामध्ये काय होणार आहे, पण ते घाबरले आहे निश्चितपणे, म्हणून तिथे प्रचारानिमित्त आले होते. पण एक ही घोषणा केली नाही त्यांनी. विकी दादाला समजते काय घाबरले आहे, तिकडे वेगळी ताकद आली आहे शहादामध्ये. आले, त्यांनी घोषणा केली, पण एक ही नवीन पॅकेज दिले नाही नंदुरबारसाठी. प्रकाशा बुराई बद्दल बोलले, त्याबद्दल पण त्यांनी काही सांगितलं नाही की मी किती निधी देणार आहे. खरं तर त्यांना फक्त हेलिकॉप्टर नाही, त्यांना रोडवरती फिरवायला पाहिजे होतं. रस्त्यामध्ये किती खड्डे ते पाहिले असते त्यांनी, मग त्यांना लक्षात आलं असतं की अर्थसंकल्पात किती मोठी चूक केली आहे त्यांना. बजेटमध्ये एक ही पैसे दिले नाही नंदुरबारसाठी का महाराष्ट्रभराच्या विकासासाठी. तिथे अर्थमंत्री ते काय ब्लॅकमेल करतात, ते काय सांगतात की माझ्या पक्षाला मतदान करा तर मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देईन. तिथे आज मला वाटतं माननीय उपमुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव आले होते, तेही प्रचार करून गेले की कोणती महायुती आहे ज्याच्यामध्ये एक दुसऱ्यांच्या विरोधात लढता येते. कदाचित आपण कुठे कमी पडत असेल, पण ते एकमेकांमध्ये लढत बसले. तिथे महसूल मंत्री काय सांगता की खर्चाची काय भीती काय गरज नाही, निवडणूक आयोगाला मी सांभाळून घेईन. इतकी जी मस्ती आली आहे की निवडणूक आयोगावर इतकं त्यांनी कंट्रोल काबीज केलं आहे, मला वाटतं भीतीचंच वातावरण आहे. आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल, राहुलजी गांधींनी जीएसटी बद्दल बोललं, त्यांना जीएसटी कमी करावं लागलं. राहुलजीने मणिपूरचे पहिला विषय राहुलजीने काढलं, मणिपूरचे विषय समजलं 2 वर्षानंतर मोदी साहेबांना, मग गेले मणिपूरला. राहुलजीने तिसऱ्यांदा आता एक घोषणा केली आहे की देश आर्थिक संकटात येणार आहे. आता कदाचित वाटत नसेल की आर्थिक संकटात नाही आहे, पण राहुलजींची गोष्ट कधी खोटी ठरत नाही. पण येत्या काळात मलाही भीती वाटते की देशात आर्थिक संकट येणार आहे. मोदी साहेबांकडे अगर कंट्रोल राहिलं, कमाल राहिलं, निश्चितपणे देशावर एक मोठा आर्थिक संकट येणार आहे. त्या आर्थिक संकटात सर्वात जास्त नुकसान
मला वाटतं दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला जे पिछाडलेले वर्ग आहेत त्यांनाच होणार आहे. आणि निश्चितपणे आपल्याला राज्यघटना मजबूत करायची आहे. काँग्रेसचे जुने दिवस परत आणायचे आहे. आणि जास्त काय बोलत नाही मी, एवढंच शेवटी सांगू इच्छितो की राज्यघटना आहे म्हणून आपण आहोत. राज्यघटना नसेल तर कदाचित आज मला इथे बोलायचं चान्सही भेटणार नाही, उभं राहायचं चान्स भेटणार नाही, प्रतिनिधी बनायचा चान्स भेटणार नाही. आणि निश्चितपणे एक शेवटचे विषय सांगू इच्छितो. वडिलांनी सांगितलं की महिलांनी पुढे यायला पाहिजे. ही खरं गोष्ट आहे. आज महिलांची संख्या फार कमी आहे आणि महिलांनी जास्त पुढे यायला पाहिजे. तर कदाचित येत्या काळात आरक्षण जाहीर झालं, पार्लिमेंटने संसदेने कायदा पास केलं तर महिलांना जास्त आरक्षित जागा भेटणार आहे निवडणुकीसाठी. आणि त्यावेळेस कदाचित मला घरी बसावं लागेल, पण त्या गोष्टीचे मला दुःख नाही. पण ह्या गोष्टीचे दुःख आहे की महिला प्रतिनिधी समोर यायला पाहिजे. महिलांना राज्यघटनाबद्दल माहिती असायला पाहिजे. महिलांना ऑफिसमध्ये काय चाललं आहे ते माहिती असायला पाहिजे. कलेक्टर ऑफिस असो, तहसील ऑफिस असो, पंचायत समिती ऑफिस असो, याचा अभ्यास पाहिजे. त्या अभ्यास नसेल तर महिला लोकप्रतिनिधी म्हणून पण कुठेतरी कमी पडतील असं मला वाटतं. म्हणून महिला आघाडी पुढे असायला पाहिजे. आपल्या घरातल्या महिलांनाही तयार करा, तरच खऱ्या अर्थाने विकास होईल. आणि एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय आदिवासी, जय संविधान.